नमस्कार उद्योजक मित्रांनो, नेहमीप्रमाणे मी आपल्याकडे उद्योगाचे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. पण आज जे आमचं सेमिनार झालं आहे त्यामध्ये जवळपास एका गावातनं 50 महिला आणि पुरुष या कार्यक्रमाला सहभागी होते. आणि प्रामुख्याने यामध्ये गावचे सरपंच, पोलीस पाटील आणि इतर जे मंडळी होती तेही यामध्ये सहभागी होते. प्रामुख्याने महिलाचा ग्रुप जास्त होता. आणि सोबत यामध्ये खोब्रागडे जे आहे, शुभम खोब्रागडे सर यांनी जो उपक्रम राबवला या सर्वांसाठी, त्यांचं मी सर्वात पहिलं धन्यवाद करतो. आणि सर्वात पहिलं महत्वाचं म्हणजे आज इथे ज्या महिला आहेत मी त्यांना विचारतो की जे आज मेश्राम सरांनी तुम्हाला गाईडलाईन दिली आहे तर ते तुम्हाला कसं काय वाटलं, थोडक्यात. आज आमच्या घोषधरणामध्ये आमचं गाव जे 32 वर्षापासून पीडित आहे तिथे रोजगार म्हणजे काहीच नाही. आज मी स्वतः MSc जुलॉजी आणि DED एज्युकेशन आहे, तरी मी साधे 6,000 पगारावर एका शाळेमध्ये शिकवायला जाते. तर रोजगार हा जर येईल तर सर्व आमच्या गावाचा फायदा होईल. म्हणजे जे जेणेकरून आज जे सरांनी तुम्हाला गाईडलाईन दिली आहे त्यानुसार तुम्हाला असं वाटतं की आपण की फ्युचरमध्ये आपला एक उद्योग उभा करू शकतो. हो, नक्कीच. आज सरांनी आणि जे सरांनी सांगितलंय भाषणामध्ये त्यानुसार आम्ही खूप लकी आहोत की आज उद्योग होईलच आणि आमचा प्रतिसाद योग्य मिळेल. सरांनी जी गाईडलाईन दिली तुम्हाला कसं वाटतं? सरांनी सांगितलं का आम्हाला उद्योगधंदा करा बा म्हणून, तर प्रोजेक्ट चांगला वाटला, आम्ही उद्योगधंदा करू शकतो. तर सरांनी दिलेली माहिती यांना एक आणि सोबत ज्या बचत गटाच्या महिला आहेत त्या पण इथे आहेत, तर त्यांनी पण आपलं मनोगत थोडक्यात सांगा. आज जे सरांनी सांगितलं आहे त्याच्यामधून आम्हाला एवढं समजलं की आमचं गाव जो बेरोजगार आहे, पुनर्वसित आहे, तर त्याच्यामध्ये आम्हाला स्वतःचा बिझनेस किंवा आम्हाला बाहेरगावला जाण्यापेक्षा आमच्या गावामध्ये जरी आम्हाला उद्योग करता येईल, आम्हाला आमची आर्थिक परिस्थिती जरी सुधारता येईल, आम्हाला याच्यामधून सरांनी जे मार्गदर्शन केले आम्ही त्या करण्याचा प्रयत्न करू. आणि सपोर्ट पण करतील सर, आम्ही जसं म्हणजे सपोर्ट करतील सर आम्हाला, असं आम्ही त्यांच्याकडून म्हणजे असं घेतात. नक्कीच मेश्राम साहेबांनी जे सांगितलं त्या प्रकारे आपल्याला सपोर्ट करतील. आणि तोपर्यंत आपण एक यांचं पण इथे शुभम खोब्रागडे जे आहे ज्यांनी हा पूर्ण कार्यक्रम मॅनेज केला होता सर्वांसाठी, त्यांचं याबद्दल काय मत आहे की मेश्राम साहेबांनी सांगितलेलं जे आजचा जो प्रोग्राम आहे त्याबद्दल थोडक्यात आपली माहिती सांगा. उद्योजकाविषयी आणि संपूर्ण उद्योगाविषयीची आज जी आम्हाला मेश्राम सरांनी जी काही गाईडलाईन दिलेली आहे त्याबद्दलची बरीच कल्पना, म्हणजे 50% वर कल्पना आमच्या मनामध्ये आलेल्या आहेत. आम्ही कधीही छोट्या मोठ्या स्टार्टअपवर काम केलेलं नाही आहे आणि ते त्यांच्या माध्यमातून आमच्या गावासाठी आणि त्यांनी दिलेल्या या शब्दाप्रमाणे की 2 वर्षामध्ये तुमचं गाव आम्ही उद्योगा क्षेत्रामध्ये, म्हणजे जे बाधित गाव आहे त्याला प्रकल्पग्रस्त बाधित म्हणतात, त्याला औद्योगिक गाव कसं करता येईल या संकल्पनेला घेऊन आम्ही त्यांच्या म्हणजे ज्या काही गाईडलाईन्स येतील किंवा त्यांनी सांगितलेल्या विचारावर आम्ही समोर चालून त्यांच्याकडून मिळणारे अनेक जी काही उद्योग आहेत त्याला यशस्वी करण्याचं सर्व म्हणजे संपूर्ण गावाच्या वतीनं आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करू आणि आमचं गाव कसं औद्योगिक होईल यासाठी मी प्रयत्न करू. आणि हा अतिशय एकदम मोलाचे मार्गदर्शन आम्हाला सरांनी दिले असं मी माझ्या याच्यात समजू. ठीक आहे. त्यासोबत गावची तर जे पोलीस पाटील साहेब आहे आणि उपसरपंच साहेब इकडे या 2 मिनिटं. तर त्यांचं पण आपण म्हणत होतं ऐकून घेऊ की त्यांनी या कार्यक्रमातून काय तुम्हाला वाटतं की मेश्राम साहेबांनी दिलेले आपले जे शब्द आहे आणि कार्यक्रम आहेत याबद्दल आपण थोडीशी माहिती सांगा. आजच्या जो सेमिनार मध्ये मेश्राम साहेबांनी आम्हाला सर्व प्रकल्पग्रस्तांना आणि बेरोजगारांना जो मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनामध्ये आम्हाला कुठेतरी फायदा होईल अशी आम्हाला खूप म्हणजे आशा आहे. आणि त्या उद्योजकांमध्ये आम्ही आपल्या गावामध्ये कुठला तरी एक उद्योग निर्माण करू आणि आपल्या गावाला सुद्धा उद्योजक एक ग्राम असा निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. सोबत गावचे पोलीस पाटील पण आहेत, त्यांचे आपण थोडक्यात मनोगत ऐकून घेऊ. सन्माननीय मेश्राम सरांनी जे आज मार्गदर्शन केलं ते खरंच स्तुती आहे. आणि समस्त आता माझ्या ग्रामवासियांनी या ठिकाणी पार्टिसिपेट केलं या कार्यक्रमामध्ये, त्या सर्वांना हे मार्गदर्शन पटलं आहे. गावामध्ये जे काही आता संसाधन आहे त्या संसाधनाचं जर आपण प्रोसेसिंग युनिटच्या माध्यमातून आपण एक स्वतःचा इंडिपेंडेंटली किंवा स्वयंरोजगार आपण स्थापन करू शकलो तर नक्कीच त्या गावाचा विकास आपल्याला नक्कीच होणार आहे. आणि जे काही आता कन्सेप्ट सरांनी सांगितले अतिशय सुंदर आणि सुचेल किंवा पटेल अशा पद्धतीनं आज लोकांनी ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. नक्कीच येणाऱ्या दिवसामध्ये, येणाऱ्या काळामध्ये आमचा गाव हा एक स्वयंपूर्ण रोजगार आणि औद्योगिक गाव म्हणून ओळखला जाईल अशी आशा आहे. धन्यवाद.
धन्यवाद साहेब, आपण दिलेल्या पत्रिका सोबतच आज इथे इंडस्ट्रीयल जे आपले ऍडवायझर आहे मिस्टर अमिताभ मेश्राम सर, तेही पण आहे. त्यांची थोडक्यात आपण या गावाबद्दल आणि या कार्यक्रमाबद्दल आपण दिलेल्या माहिती थोडक्यात सर स्पष्टीकरण द्यावे. देखिए, सबसे पहले तो ये बात है, ये गांव वालों ने जो हिम्मत दिखाई ना, इसकी तो तहे दिल से इनका स्वागत करता हूं मैं। और मेरा का इनके गांव वालों के लिए कमिटमेंट है, अगर इन लोगों ने सही तरीके से ये जो आज प्लान करके आया, अगर उन्होंने एग्जीक्यूट किया तो इनका गांव को हम औद्योगिक वसाहत करके एक अच्छे से डिनोट कर सकते हैं। और इसमें जितनी भी सरकारी योजनाएं हैं उसका ये सारे गांव वाले लाभ ले सकते हैं। और एक मिनी क्लस्टर करके इनके गांव में एक औद्योगिक वसाहत करके मैं क्रिएट करा दे सकता हूं, और वो हो भी सकता है। और इस गांव के महिलाएं भी बहुत सारी आई हुई है, उन्होंने कुछ हादसे को देखा, उससे वो प्रेरित होके ये काम करना चाहती है। तो उनको भी मैं तो उनको सलाम ठोकता हूँ कि उन्होंने बहुत अच्छा एक निर्णय लिया है और अपने आप को डेव्हलप करने का एक ये रखा है। थँक्यू सर, आपण दिलेल्या माहितीबद्दल. आम्ही सर्वात महत्वाचं म्हणजे गावातले सर्व आज व्यक्ती इथे जे आहे महिला आणि पुरुष हे सर्व समाधानी झालेले आहेत. आणि फ्युचरमध्ये ज्यांनाही आपले उद्योग आणि व्यवसाय चालू करायचे असेल ते डायरेक्ट आमच्या प्रोजेक्ट इन्स्टिट्यूटला संपर्क करू शकता. धन्यवाद.